काय म्हणला का? हो ना, काय बरं चालू आहे धंदा आता? असं आहे का? हा आता हे पळत आले की गिराईक चालू होईन ना? हा दैन तर होतीच ना, ते काही सोपं नाही आहे, खर्च भरपूर आहे अक्कायला. हा आधी स्वतःच पैसे खर्च करणंच पडते ना अक्का. मग तुम्ही हे रंगरंगोटी करायला पण मदत करता का मुलांना? रंगरंगोटी करायला मदत करता? असं का? असं आहे का? तुम्ही अर्धे रंगवलेले आहे का? असं आहे का? हा हा हा, धन्यवाद ताई. मंडळी आपल्या समोर हे अनिलराव तेटवार, हे सुनील तेटवार, अनिल तेटवार हे दोघं भाऊ आहे आणि यांनी स्वतः मूर्ती बनवलेली बघा. दादा ही मूर्ती कोणती म्हणला तुम्ही? श्रीरामाची मूर्ती. हां, दुर्गेश्वरी आर्ट. असं आहे. धोती वगैरे मध्ये युनिक गणपती बनवलेला आहे. हा युनिक मध्ये बनवलेली आहे ना, एकदम खूप मस्त आहे. हा धोती वगैरे मध्ये मागणी आहे. असं आहे का? नाही मागणी भरपूर आहे, म्हणजे बनवलेली खूप ऍक्टिव्ह आहे. सॉरी आता जरा युनिक चालू आहे. कलर तर रेग्युलर आहे, पण मग आता हेटे वगैरे मध्ये हा समजा. हा बरोबर आहे. काहीतरी मार्केटमध्ये नवीन असलं ना तर गिऱ्हाईक भरपूर येतं त्याला. माल भरपूर बनवलेला आहे दादा तुम्ही. नमस्कार मित्रांनो, आता पळत झाला की आपल्याला गणपतीची आठवण येते. आणि तर मित्रांनो मी तुम्हाला अलग अलग प्रकारचे गणपती दाखवतो. जालना रोडवर, जालना हायवेवर दुकान आहे बघा मित्रांनो. हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, बघूया. थांब मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक कसा विसरू नका. जसे आलं तसे चाललं. चांगली एखादी मूर्ती रंगवेल झाली रंगून जाईल. तुम्हाला फक्त एक फोन लाव, आज वाला एक कम्प्लीट 15-20 मिनिटात मी येते. बघा मंडळी, लहान मूर्त्या सुद्धा बनवलेल्या आहे गणपतीच्या वर. आणि घरात ते लहान लहान मुलं बसवतात ना, त्यांच्यासाठी पण खूप मोठ्या बसवलेल्या आहेत. आता हे बगर अजून कलरिंग झालेली मित्रांनो, ही झालेली नाही अजून, आणि कलर करायचे बाकी. आणि बघा हे कलर देण्याचं साहित्य. 8 ते 10 फुटाच्या मूर्त्या बघा मित्रांनो. ज्या पॅकिंग मूर्त्या दिसतात या अवेलेबल म्हणजे बुक झालेल्या आहे बघा मित्रांनो. त्या लहान खूप मूर्त्या आहे बघा. आपल्या मूर्त्या सुकवायचंच काही नाही आहे. शिल्पती टाका तुम्ही, काय आता टाका, ते मूर्त्या वाळेल कणकण. इथे बघा महालक्ष्मी सुद्धा बनवलेल्या आहे. काही बनवायचे बाकी आहे. हे बघा मित्रांनो, हिला अजून कलर द्यायचं बाकी आहे बघा. रंगरंगोटी करून खूप मस्त बनवलं ते. हो ना, काय बरं चालू आहे धंदा आता? असं आहे का? हा आता हे पळत आले की गिराईक चालू होईन ना. हा दैन तर होतीच ना,
ते काही सोपा नाही आहे. हा. खर्च भरपूर आहे अक्कायला. खर्चला नाही हा. पहिले लावून लागतं पाहिलं फक्त तुमच्या शेतीवर. हा आधी स्वतःचे पैसे खर्च करणंच पडते. याचं अक्का मग तुम्ही हे रंगरंगोटी करायला पण मदत करता का मुलांना? हा. रंगरंगोटी करायला मदत करता असं का? आज रंगाई पैसे त्याच्यात. असं का? तुम्ही अर्धे रंगवलेले आहे का? त्यामध्ये असं आहे का? पहिले हा हा हा. धन्यवाद ताई.